महाराष्ट्राला दाखवताय, तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय. मग मुख्यमंत्र्यांना कोण भेटतं तेव्हा मला विश्वासात घेतलं जातं काय? शरद पवार आणि एकनाथ शिंदेंमधील भेटीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जुंपली. शरद पवारांचं स्वागत केल्यामुळे काहींना पोटदुखी, कद्रूपणा करणाऱ्या लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो. राऊतांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे. मिसिंग लिंकच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका. कदाचित हे शेवटचं अधिवेशन त्यांचं मुख्यमंत्री म्हणून आहे. कदाचित त्यांना दिल्लीत कॅबिनेट मंत्री म्हणून खेचलं जाईल, जोर जबरदस्तीने खेचलं जाईल. मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतल्या निवेदनानंतर आदित्य ठाकरेंची टीका. नांदेड शहरातील SGGS कॉलेज समोरच्या ब्रिजचा भाग कोसळला. वर्षभरापूर्वीच झालं होतं पुलाचं काम. बोगस बियाण्यांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल. बियाणं उगवलं नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पुण्यात आगमन. पालखीच्या दर्शनासाठी पुणेकरांची अलोट गर्दी. मिसिंग लिंक बद्दल बोललं तर महाराष्ट्राचा अपमान कसा होतो असा खडा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला, मुख्यमंत्र्यांना केलेला आहे. पक्षाच्या मेळाव्यामध्ये बोलताना राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. मिसिंग लिंकवर दरड कोसळली आणि यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सरकारची बाजू मांडली आणि असं असताना त्यांनी विरोधकांना सुद्धा निशाणा साधला होता. तर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरनं जोरदार टीकाही केली. विधानसभेत बोलताना हिंदीत भाषण कुणासाठी केलं असा प्रश्न त्यांनी केला आणि जोरदार टोला लगावला. एवढंच नाही तर विकास कामांच्या मुद्द्यावरून सुद्धा त्यांनी खडेबोल सुनावलेत. अठरा तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाळावर टिचून. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत? पण ते काय सगळं घेऊन जायचं म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे? केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं आता केंद्र सरकारची कामं आहेत ती, त्याच्यात देशाचा काय संबंध? आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे. काय झालंय ते? इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना, ते आता अंगलट आलंय. आता ह्यांच्या दामदुपटीने ह्यांच्या अंगावरती येत आहे. तर महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता आणि यावर राज ठाकरेंनी काय टोला दिलाय तोही पाहूया. आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही. जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे
इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीती करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन. फडणवीसांचं भाषण विधानसभेमधलं ते काय, ते कुठलं मिसिंग लिंक वरती म्हणे ते काय कोसळला, खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय, त्याचं म्हणे राजकारण करू नका. अरे वा, त्याच्यावर बोललं की राजकारण. मग इतकी वर्ष आपण काय करत होतात? दुसऱ्यांच्या सरकार जेव्हा होती दुसऱ्यांची, त्यावेळेला तुम्ही काय करत होतात? त्यावेळेला जी आंदोलनं झाली ते राजकारण नव्हतं. स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण, असं कसं होईल? तुमच्या अंगलट आलं की विरोधकांनी राजकारण करू नये असं म्हणतात. असं कसं होईल असा प्रश्न आता राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. एक झाड पडून काय मुलगा जातो, काय माणूस जातो, एक मुलगा शाळेमधला मुलगा गटारात काय पडतोय, काय नाही म्हणे, नैसर्गिक आहे. नैसर्गिक? तुमचं सरकार आहे म्हणून सगळं नैसर्गिक, त्याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर कोणी बोलायचं नाही. दुसऱ्या पक्षांची सरकार असली की हे यांचं राजकारण सुरू करणार, हा कुठचा प्रकार? आता राज ठाकरेंनी भाजपमधल्या घडामोडींबद्दल संकेत दिले आणि असं असताना त्यांचे पुतणे आदित्य ठाकरे यांनी मात्र फडणवीसांबाबत थेट आणि अत्यंत मोठं भाकीत केलंय. तेही ऐकूया. काय होतं, ॲरोगन्स इज अ साइन ऑफ फ्रस्ट्रेशन, हे जे आपण बोलतो, हे काल जिवंत उदाहरण याचं मुख्यमंत्री महोदय. मी ह्या मागच्या आठवड्यात पण सांगितलं की कदाचित हे शेवटचं अधिवेशन त्यांचं मुख्यमंत्री म्हणून आहे. कदाचित त्यांना दिल्लीत कॅबिनेट मंत्री म्हणून खेचलं जाईल, जोर जबरदस्तीने खेचलं जाईल. शिवराज सिंग चौहानानं कसं खेचलं तसं खेचलं जाईल. महाराष्ट्राला एका संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे. संस्कारी. सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे आणि त्या आधीच्या मुख्यमंत्र्यांचे संस्कार काय आहे, मी गेले 4 वर्ष महाराष्ट्रानं अनुभवलं. तुम्ही जनतेला कुत्रा म्हणताय, जनतेला भाडेके तट्टू म्हणताय. देवेंद्र फडणवीस हे एखाद्या सुलतानासारखे वागताय. सुलतान, मोगल काळातले सुलतान असे वागतात. आणि सुलतानाच्या विरुद्ध कोणी जनतेनं आवाज उठवला की त्याला ते कठोर शिक्षा द्यायची. जी व्यक्ती ऑन कॅमेरा संबंध देशासमोर जगासमोर शिव्या घालतो, त्या व्यक्तीने महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांना शिकवण्याची आवश्यकता नाही. कुठलाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल भाषण करत असताना एकही असंसदीय शब्द वापरलेला नाही. जे काही बघा, शेवटी आज ज्या मेहनतीने माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून एक इम्पॉसिबल प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवलेला आहे, जो काँग्रेसच्या काळामध्ये त्यांना करता आला नाही, असा एक चॅलेंज स्वीकारून एक प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे.